कणेर गावचे भूमिपुत्र लक्ष्मण सरगर यांचा इंडियन आर्मी सेवानिवृत्त सन्मान सोहळा होणार संपन्न। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार रामभाऊ सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजीवनीताई पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा होणार संपन्न। कणेरचे सुपुत्र मेजर लक्ष्मण सरगर यांच्या भारतीय सेनेमधून निवृत्तीच्या निमित्तानं जीवन प्रवास कणेर येथील प्रगतशील बागायतदार महादेव सरगर यांचे चिरंजीव लक्ष्मण सरगर हे 3 बंधू, एक बहीण कौटुंबिक परिस्थिती आहे। थोरले बंधू बाळासाहेब सरगर भारतीय जनता पार्टीत दिलेत। 2 नंबरचे बंधू रामदास सरगर म्हणून प्रगतशील बागायतदार म्हणून नावाजलेलेत। बहीण छाया तरडे परिवारामध्ये विवाह झालाय। लक्ष्मण सरगर यांचे शालेय प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा सरगरवाडी इथं झालंय। 7वी पर्यंत शिक्षण सयाजीराव गायकवाड विद्यालय सातारा व 7वी ते 10वी हे शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय मानकी इथं झाले। तर पदवीपर्यंत शिक्षण मुदोजी महाविद्यालय फलटण या ठिकाणी झालंय। त्यांचे फेब्रुवारी 2002 मध्ये आर्मीमध्ये त्यांची भरती झाली। त्यांची जॉईन सिकंदराबाद या ठिकाणी टेक्निशियन ट्रेंड म्हणून भरती झाली। यावेळी सिकंदराबाद येथील मिलिटरी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सैनिकी कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली। 2005 ते 2007 कपूरथला पंजाब या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आली। त्यानंतर पानागड पश्चिम बंगाल या ठिकाणी 2 वर्ष नोकरी होती। 2011 बाडमेर राजस्थान पाकिस्तान बाँड्रीवरती 1 वर्ष, पुढील 2 वर्ष अयोध्या उत्तर प्रदेश, नंतर 1 जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 शांती सैनिक म्हणून दक्षिण आफ्रिका कांगो या ठिकाणी शांती सैनिक म्हणून पुन्हा भारतामध्ये ताशिंगी लडाख ग्लेशियर या ठिकाणी 1 वर्ष 2019 ते 21 2 वर्ष नवी दिल्ली आर्मी हेडक्वार्टरमध्ये टेक्निकल हेडक्वार्टर म्हणून जॉब होता। 2022 ते 2024 DRDO म्हणून हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी जॉब होता। 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी शेवटचा समारोप झाला। DGME अवॉर्ड 2 वेळा, मटेरियल सर्व्हिस मेडल उत्कृष्ट सेवा पदक मिळालं होतं। फेब्रुवारी अखेर रिटायरमेंट झाल्यानं 7 मार्च रोजी कणेर संगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सन्मान सोहळा आयोजित केलाय।